चला उठा मुलींनो, आता आपल्यालाच बनवावा लागेल आपल्या जीवनाचा सार. अशा नराधमांना बलात्कारांना मारून करून टाकू ठार. ने उघडू आपण आपल्या सुंदर देशाचं दार. पण आता मानायची नाही हार. पण आता मानायची नाही हार. नमस्कार मित्रांनो, तर आजच्या आपल्या कवितेचे शीर्षक आहे बलात्कार. तर मी माझ्या कवितेला सुरुवात करते. बलात्कार. बाबा म्हणतो मला हवी परी, बाबा म्हणतो मला हवी परी, पण हळूहळू मोठी झाली की जी लोक आली ती निर्दयी दिसतात सारी. मुलगी मोठी होताना आईची काळजी वाढते, मुलगी मोठी होताना आईची काळजी वाढते, पण हे नराधम मात्र कधीच विचार करत नाही इज्जत लुटताना ताईची. आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं म्हणून मुलगी बाहेर पडते, आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं म्हणून मुलगी बाहेर पडते, पण रेप करणाऱ्यांचे मात्र हातपाय कुठे झरते. न्यायासाठी आई बाबा रात्रंदिवस झुरतात, न्यायासाठी आई बाबा रात्रंदिवस झुरतात, पण हे नराधम मात्र आपल्या देशात सुसाट फिरतात. आजपर्यंत मोठ्या मुलीच, पण आता सोडत नाही आई आणि लहान मुलींना. आता नराधमांनाही सामोरे जावे लागेल होणाऱ्या त्यांच्या या बळींना. दिवसेंदिवस वाढतात रेपच्या केस, दिवसेंदिवस वाढतात रेपच्या केस, पण ज्याला द्यायची फाशी ते फिरतात बदलून स्वतःचा भेस. निर्भया, साक्षी, श्रद्धानी आता डॉक्टरची हत्या केली तरीही घेतली नाही ऍक्शन. निर्भया, साक्षी, श्रद्धानी आता डॉक्टरचीही केली हत्या तरीही घेतली नाही ऍक्शन. मात्र कोणी विचारलं की नो कमेंट अशीच देतात रिॲक्शन. चला उठा मुलींनो, आता आपल्यालाच बनवावा लागेल आपल्या जीवनाचा सार. चला उठा मुलींनो, आपल्यालाच बनवावा लागेल आपल्या जीवनाचा सार. अशा नराधमांना बलात्कारांना मारून करून टाकू ठार. ने उघडू आपण आपल्या सुंदर देशाचं दार. पण आता मानायची नाही हार. पण आता मानायची नाही हार. धन्यवाद. जर तुम्हाला आजची कविता आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब आणि न विसरता त्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून माझ्या पुढच्या येणाऱ्या सर्व कविता सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.